शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका वादळाचा उदय झाला. त्या वादळाचं नाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात मनसेचे 13 आमदार निवडून आले. अनेक नगरसेवकांसह नाशिक महापालिकेत मनसेची एकहाती सत्ता आली. सुरुवातीच्या काळात मनसेने मोठं यश पाहिलं. मनसे म्हणजे खळखट्याक आक्रमक आंदोलने अशी ओळख. परंतु 2014 नंतर देशात मोदी लाट आली आणि यात अनेक पक्षांचे नुकसान झाले. मनसेचेही अनेक नेते राज ठाकरेंना सोडून गेले. 2014ला एकच आमदार निवडून आला, तर 2019लाही एकच आमदार, महापालिका निवडणुकीत पराभव आणि आता 2024ला तर एकही आमदार निवडून न आलेली मनसे. 2014 नंतर मनसेने एवढे पराभव पाहिले की मनसे पक्ष आता संपला अशी चर्चा सुरू झाली. अनेक मोठे नेते राज ठाकरेंना सोडून गेले. पण मनसेची सर्वात जमेची बाजू म्हणजे कार्यकर्ते कधीही राज ठाकरेंना सोडून गेले नाहीत. 19 वर्षात राज ठाकरेंच्या मनसेने मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी अनेक आंदोलने केली. बहुतेक मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी स्वतःवर सगळ्यात जास्त केसेस घेणारा नेता राज ठाकरेच असतील. पण या 19 वर्षात राज ठाकरेंना सत्तेचे राजकारण जमले नाही. याचं कारण म्हणजे राज ठाकरेंची विचारधारा आणि ठाम मतं असावी. कारण चुकीला चूक म्हणणं आणि चांगल्या कामाचं कौतुक करणं राज ठाकरेंनाच जमतं. पक्षाची झालेली पडझड, आलेली मरगळ झटकण्यासाठी राज ठाकरेंनी पक्षाची आचारसंहिता आणली आहे. पक्षाला नवीन भरारी देण्यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते म्हणाले की मला आपल्या पक्षात राजकीय फेरीवाले नको आहेत. आपण आपलं खणखणीत दुकानच बांधू, असं विधान राज ठाकरेंनी केलं. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार असं विधान करून सत्ताधारी आणि विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी पक्षासाठी कोणती आचारसंहिता आणली आहे, ती कशी असणार याची उत्सुकता वाढली आहे. परंतु एवढे पराभव पाहूनही महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे पक्ष उभा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज ठाकरेंचा करिश्मा. त्यामुळे 19 वर्षात मनसेने अनेक पराभव जरी पाहिले असले तरी महाराष्ट्रात अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते, हे मात्र मनसेनं कमावलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.